गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। उमापति महादेव की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। यं भवन्तमनुपेतमपेति बुद्धं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुपिणीति स्तं सर्वभूतहृदये मुनिमानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरारुणबिम्बफलाधरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णा परमपितमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासो तत्कृते नमोदिरे। शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरास्पृशे निलये सरस्वती नमस्तुते। नमस्कार माझा श्री एकनाथ। जय जय श्री राम जय जय नवल किशोर जय गोपी चिच्चोर प्रभु जय 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 मान चोर। कथेकडे वळल्यापूर्वी
विठ्ठलाचं सर्वांनी प्रेमाने भजन करायचं.
हे बघा आम्ही हात वर करा मग सगळ्यांनी हात वर करा या मला पण मुडी येतो बरोबर गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गंगामय के पावन तट आनंद कंद परमात्मा की कथे में तल्लीन महात्मा शुकाचार्य कहते हैं राजन, गंगा नदीच्या परम पावन तटावरती भगवान श्याम सुंदराच्या कथेमध्ये तल्लीन महात्मा शुकाचार्य महाराज ही कथा राजा परीक्षितीला वर्णन करून सांगतात। याच कथेच्या माध्यमातून अगदी 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा जीवनाचा उद्धार झाला, म्हणून या कथेची माहिती उत्तर वाढत गेली। अनेक थोर साधू संत ऋषीमुनी ही कथा श्रवण करू लागले, पठन करू लागले। याच कथेच्या माध्यमातून अज्ञानी जडजीवांचा उद्धार झाला। श्रीमद भागवत कथा ही वेद रूपी वृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे। राजे महाराजांचे चरित्र गीतेचे बरेचसे काही रहस्य ज्यांना त्यांना आपापल्या सन्मार्गाने वागलं नंतर मिळाल त्याला फलप्राप्ती। अमात्याने वाक्यावरून गेलेल्या व्यक्तीने दुःख भोगलं, त्या दुःखाचे प्रणिपात म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे। अंशांशात भगवान विष्णू परमात्म्याच्या 24 अवताराचं वर्णन या श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलेलं आहे। श्रीमद भागवत कथा या शब्दाचा अर्थ काय? श्री या शब्दाचा अर्थ तो लक्ष्मी, भ या शब्दाचा अर्थ तो भाव, ह या शब्दाचा अर्थ तो ग्रहण, ओ या शब्दाचा अर्थ तो वशित्व आणि त या शब्दाचा अर्थ तो तत्व। श्री म्हणजे लक्ष्मी। लक्ष्मी जेवढी संसारिक माणसाला आवश्यक आहे तेवढीच पारमार्थिक माणसाला सुद्धा आवश्यक आहे, म्हणून लक्ष्मीचा अधिष्ठान असणं अत्यंत महत्वाचं आहे। लक्ष्मीचं अधिष्ठान आहे, त्यानंतर भाव असणं फार महत्वाचं आहे। संसारिक माणसाला बायको जिंकायचं असलं तर पैसा लागतो, समाज जिंकायचा असला तर कला लागते, शत्रू जिंकायचा असला तर कपट लागतं आणि देव जिंकायचा असला तर भाव लागतो। अंतःकरणामध्ये आवड, प्रेम, श्रद्धा, विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे। अंतःकरणाचा जो निर्विकल्प जो प्रवाह असतो त्याला भाव असं म्हणतात, म्हणून भाव आहे। ग्रहण सुद्धा महत्वाचं आहे। ग्रहण म्हणजे त्या ठिकाणी वक्ता जी कथा सांगत आहे श्रोत्याच्या अंगामध्ये ग्रहण करण्याची ताकद पाहिजे, म्हणून ग्रहण आहे। त्यानंतर वशित्व आहे, वक्त्याच्या अंगामध्ये श्रोत्याला वश करण्याची ताकद पाहिजे, म्हणून वशित्व। त्यानंतर तत्व आहे, ग्रहण आहे, वशित्व आहे, त्याच्यापेक्षा तत्वाला फार किंमत आहे। परमार्थ जेवढा तत्वाला किंमत देतो, जेवढी निष्ठेला किंमत देतो तेवढी कशाला देत नाही खऱ्या अर्थाने। एक तत्व नागुड हरी माया हरी करुणा केल तुझी हरी करुणा केल तुझी हरी करुणा केल तुझी एक तत्व नागुड हरी माया हरी करुणा
निष्ठेला किंमत देतो, जेवढी तत्वाला किंमत देतो तेवढी कशाला देत नाही. म्हणून तत्व अत्यंत असणं महत्वाचं आहे. श्रीमद भागवत कथा, भागवत कथा या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आला. श्रीमद हा शब्द दोनच ग्रंथापुढे लावला जातो महाराज. एक श्रीमद भगवत गीता आणि एक दुसरं श्रीमद भागवत कथा. कारण की श्रीमद हा दोनच ग्रंथापुढे का शब्द लावला जातो? कारण की जगाच्या पाठीवर हे दोनच ग्रंथ भगवंताच्या मुखातून आलेले आहे, म्हणून श्रीमद हा शब्द लावला जातो. इतर ग्रंथाला श्रीमद हा शब्द नाही. श्लोके आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता प्रश्नो अर्जुनेसे. बघा, भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेले आहे म्हणून एक दोन ग्रंथापुढे हा शब्द लावला जातो श्रीमद. श्रीमद भागवत कथा. कथा या शब्दाचा अर्थ काय? कथा म्हणजे ज्याच्यामध्ये देव आहे, ज्याच्यामध्ये भगवंत आहे, ज्याच्यामध्ये संत आहे, त्याला कथा त्रिवेणी संगम असा म्हटलेला आहे. कथा त्रिवेणी संगम ज्याच्यामध्ये भगवान परमात्मा आहे, ज्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आहे, ज्याच्यामध्ये संत आहे, त्याला कथा त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. कथा या शब्दाचा अर्थ दुसरा काय होतो? तर कथा या शब्दाचा अर्थ तो सत्संग. आणि सत्संग हा मानवी जीवनावरती सहज प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी भगवान परमात्म्याची कृपा व्हावी लागते. भगवान परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही, आणि संत भेटल्याच्या नंतरच माणसाच्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त होतो. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, जर खऱ्या अर्थाने संत भेटायचं असेल तर देवाची कृपा लागते. खऱ्या अर्थाने बिनु सत्संग राम कृपा बिन सुलभ नसोई. बघा, प्रभू रामचंद्राची कृपा व्हावी लागते, त्यावेळेला मानवी जीवनावरती सत्संग प्राप्त होत असतो. वास्तविक पाहता संत भेटणं सोपं समजू नका. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. किंवा चंद्रामृत सुख सेविल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेरा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल का. चंद्रामध्ये अमृताची भरपूर आहे, ते सेवन करणं अशक्य आहे, ते सुद्धा सेवन करून दाखवलं चकोर नावाच्या पक्षीने. आस्था जाता रवी धरवेल, रवी म्हणजे सूर्य, सूर्याला पकडणं अशक्य गोष्ट आहे, ते सुद्धा हनुमंतरायाने बालपणामध्ये सूर्याला पकडून दाखवलं. दिव्य विधिया भक्ति की धन्य तुझी काया, बालपणी गेला सूर्याला धराया, बालपणी गेला सूर्याला धराया, बालपणी गेला सूर्याला धराया.
स्वतः रायाने सूर्याला पकडून दाखवलं, अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलं. बाय हेळा सागर तरविलं, सागर म्हणजे समुद्र तरणं एवढा अशक्य गोष्ट आहे, ते सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शक्य करून दाखवलं. पण परी त्या साधूची भेटी न होईल. बघा, संतांची भेट होणं फार अवघड आहे. आणि संत जर भेटले तर काय प्राप्त होतं? मानवी जीवनावरती त्या ठिकाणी सत्संग प्राप्त होतो. आणि हा सत्संग अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम आगत कृपेद्वारे मुक्त पायवले तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप योग्याचे माऊली अनाथाची माय विष्णुमाऊली ज्ञानोबराच्या कृपा आशीर्वादाने अखिल विश्वाच्या परमात्मा उदारामध्ये व्याप्त असणारी तत्वज्ञ संत महान बहुत्व संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने परमसद्य आदरणीय गुरुवर्य भास्करी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने परमसद्य आदरणीय महंत प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने परमसद्य आदरणीय वैकुंठवासी विठ्ठलनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने परमसद्य आदरणीय कृष्णदेवजी बाबा काळे यांच्या कृपा आशीर्वादाने नवनाथ महाराज काळे यांच्या कृपा आशीर्वादाने आदी करून थोर संत महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी पुण्यभूमी श्री क्षेत्र आपल्या मठाची वाडी नावाचं गाव आणि जिवडे वस्ती या ठिकाणी सुंदर असा पर्वकाळ कथेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा योग आला. कथा करण्याचा योग. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे भाविक उपस्थिती माता भगिनी पुरुष मंडळ ज्यांच्यामुळे हा कार्यक्रमाचा योग आला असे असणारे परम सद्य आदरणीय परमार्थ प्रेमी परमार्थिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असणाऱ्या आमच्या मंगलताई जिवडे ताईंच्या माध्यमातून हा कथेचा सत्संग हा कथेचा योग आला. त्यांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी सुंदर भगवान शंकराचं मंदिर आहे. दत्तात्रय प्रभूचं त्या ठिकाणी मंदिर आहे. उपस्थित असणारे त्या ठिकाणी माझे संवादनी वादक महाराष्ट्राच्या चलपटलावरती ज्यांचं नाव आहे असे असणारे परमसद्य आदरणीय गायनाचार्य संगीत इशारत सिंथाची साथ करण्यासाठी दादा युट्यूब कमी करायचा, शुद्ध आवाज करा बोलत असताना. ज्यावेळेस गायला लागलो तुम्ही कोण गोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय. उपस्थित असणारे जनार्दनजी महाराज वरझडीकर इकडून परमसद्य आदरणीय तबल्याची साथ करण्यासाठी तबला विशारद आशिष महाराज गायकवाड इकडून परमसद्य आदरणीय गायनाची साथ करण्यासाठी प्रभाकर भाऊ असतील त्यांना देखील धन्यवाद देतो. आदी करून उपस्थित असणारे परमार्थ प्रेमी परमार्थिक कार्यामध्ये तत्पर असणारे अतिशय गोड आणि प्रेमळी व्यक्तिमत्व बाळकृष्ण बाबा नवथर. बरोबर, हा बाळकृष्ण बाबा नवथर. बाबांचा परिचय आहे पण नाव कधी स्मरणात नाही. या ठिकाणी बाबाजी आहे. उपस्थित असणारे समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी भाविक उपस्थिती माता भगिनी संशिष्टी मुले दादा असतील पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी सुंदर असं महाराष्ट्रावरती आपला कार्यक्रम आज पहिला दिवस आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये प्रसारण होणार आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. या ठिकाणी गणेश दादा जिवडे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित मुळे हा गणेश दादा त्यांना देखील धन्यवाद देतो. आधी करून सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून मंडपामध्ये खेळणाऱ्या विश्वरी चैतन्याला आज खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसाचा कथेकडून साष्टांग प्रणिपात करतो आणि भगवान परमात्म्याला या कथा मंडपामध्ये विराजमान करूया. I
करत असताना मंडपामध्ये खेळणारे विश्वरी चैतन्याला आज पहिल्या दिवसाचा साष्टांग प्रणिपात करतो. श्रीमद भागवत कथा ही वेद रूपी वृक्षाचे परिपक्व झालेलं फळ आहे. याला शुकाचार्य रूपी पोपटाची चोच लागलेली आहे. आणि ज्या फळाला पोपटाची चोच लागती ते फळ कसं असतं? गोड असतं, मधुर असतं. तसं या भागवत रूपी फळाला सुद्धा शुकाचार्य रूपी पोपटाची चोच लागली म्हणून हे फळ अतिशय गोड आहे. निगम कल्पतरुगलितम फलम शुकमुखादमृतद्रव संस्कृतम पिबत भागवतं रसमालयं मोहरो रसिको भुवाविक. श्रीमद भागवत कथा ही वेद रूपी वृक्षाचे परिपक्व झालेलं फळ आहे. प्रत्येक दुःखातून निवृत्त करणारी ही परममंगलमयी भागवत कथा आहे. भागवत कथा ही माणसाला मृत्यूच्या भयापासून दूर करते. रामकथा ही भावानी भावासोबत कसं वागलं पाहिजे हे शिकवते. गीता ही माणसाने कसं जगलं पाहिजे ही गीता शिकवते. आणि शिव महापुराणाची कथा माणसाच्या जीवनामध्ये मोक्ष कसा मिळावा हे शिकवते. पहा, श्रीमद भागवत कथा ही मंदिरातली कथा नाही तर प्रत्येक घराला त्या ठिकाणी मंदिर बनवणारी भागवत कथा आहे. पहा, ही श्रीमद भागवत कथा प्रत्येक दोषातून मुक्त करणारी आहे. मद्यपान करणारा, गुरुश्री गमन करणारा, विश्वासघात करणारा, या जगाच्या पाठीवर 5 महापापे सांगितले त्या 5 महापाप्यातून सुद्धा मुक्त करणारी ही परम मंगलमयी भागवत कथा आहे. अशी ही श्रीमद भागवत कथा अनंत जन्मीचा पुण्याचा उदय झाला त्यावेळेला सदशास्त्र आपल्या कानावरती पडत असत. तस्माद परम किंचित मनशुद्धेन वितते जन्मांतरी भवत पुण्यं तदा भागवतं लभे. अनंत जन्मीचा पुण्याचा भाग्याचा उदय झाला त्यावेळेला सदशास्त्र कानावरती पडतं. अतिशय भाग्य आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी कथा होत आहे. ही भागवत कथा मानवी जीवनाचा उद्धार करणारी एकमेव कलियुगातून ज्या वेळेला भगवान परमात्मा जात होते, द्वापार युगाच्या शेवटला जात होते, कलियुग प्रारंभ होत होता आणि भगवान परमात्मा निजधामाला जात असताना उद्धवाने सांगितलं, देवा नका ना जाऊ आम्हाला सोडून. देवा मंदिरातली मूर्त म्हणजे तू आहे. देवा मंदिर म्हणजे आम्ही आहे. ज्या मंदिरातली मूर्तीच निघून गेली ते मंदिर काय कामाचं. देवा शरीर म्हणजे आम्ही आहे. शरीरातला प्राण म्हणजे तू आहे. ज्या शरीरातला प्राणच निघून गेला ते शरीर काय कामाचं. तसं देवा नका ना जाऊ आम्हाला सोडून. भगवान परमात्म्याने सांगितलं, उद्धवा मी जरी निजधामाला जाण्याचं निमित्त करीत असेल ना, माझा एक जो प्राण आहे तो एका ग्रंथामध्ये सोडून जात आहे. उद्धवाने हात जोडले आणि सांगितलं, प्रभू कोणत्या ग्रंथामध्ये तुम्ही प्राण सोडून जातात. सांगितलं, श्रीमद भागवत नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातील दशमस्कंद म्हणजे माझा प्राण आहे. प्राण साक्षात भगवान परमात्मा या ग्रंथामध्ये विराजमान आहे. तेने वाङ्मये मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी. श्रवण पाठा दर्शन पापनाशिनी. साक्षात भगवान परमात्म्याची प्रतिवाङ्मयी मूर्ती, साक्षात भगवान परमात्म्याचा प्राण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. श्री कृष्ण की देवी मनू अनन्य होता या शरण खचित गणे जन्म पिता कथाती चिरये नाथ हे
कृष्णपती देवो माझा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ साक्षात खऱ्या अर्थाने ग्रंथ नसून साक्षात भगवान परमात्म्याची प्रतिभामय मूर्ती श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ आहे। याचं दर्शन कसं घ्यायचं? दर्शन पापनाशिनी जन्म जन्मांतरीचं पाप नष्ट करणारी ही भागवत कथा आहे। याचं दर्शन कसं घ्यायचं? याच्यावरती वंदन ठेवलं, याच्यावरती डोकं ठेवलं म्हणजे याचं दर्शन घडत नाही। पहा, याचं दर्शन घ्यायचं असेल, आपल्या जीवनाचं जर पाप नष्ट करायचं असेल, त्याचं खऱ्या अर्थाने दर्शन मस्तक ठेवून नाही घ्यायचं। मग श्रवण पाठा म्हणजे सर्व अंगाचे कान करून 7 दिवसापर्यंत ही भागवत कथा ऐकली तर खात्रीने मोक्षपदाची प्राप्ती करून देते, अशी ही भागवत कथा आहे। पण ही भागवत कथा ऐकण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं। लई लोकांची इच्छा असते भागवत कथा करायची, भागवत कथा ऐकायची, पण होत नाही त्यांच्याकडून। सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं। इस रंग मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे मेरे भगवान परमात्मा बोलाते। बघा, भगवान परमात्मा ज्याला बोलवतो ना तो ज्या ठिकाणी येऊ शकतो, अन्यथा कोणी येऊ शकत नाही। सपने हजार बनते हैं बन के टूट जाते, सपने हजार बनते हैं बन के टूट जाते, कथा में वही आते कन्हैया बुलाते, कथा में वही आते कन्हैया बुलाते। जो आते हैं जिसे कन्हैया बुलाते हैं, कथा में जो आते हैं जिसे कन्हैया बुलाते हैं। वही टूट जाते हैं, सपने लगाते हैं, वही लगाते हैं, सपने सजाते हैं, वही टूट जाते हैं, सपने लगाते हैं, वही लगाते हैं, कथा में जो आते हैं शीशा बुलाते हैं, हमें दुआते हैं शीशा बुलाते हैं, सब मिलकर बोलो राधे 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 राधे। खऱ्या अर्थाने ही भागवत कथा ऐकण्यासाठी जन्मजन्मीचा भाग्याचा पुण्याचा उदय व्हावा लागतो, त्यावेळेला सर्व मानवी जीवनाच्या कानावरती पडतात।
आपलं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. या ठिकाणी आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. अधिक वेळ नव्हता, आपण भागवत ग्रंथामध्ये प्रारंभ करणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराणाय प्रथम महात्मेय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जगाची उत्पत्ती आणि स्थिती ज्याच्यामुळे विनाश होतो असे 3 ताप सांगितलेले आहे. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक असे 3 ताप सांगितले. आध्यात्मिक म्हणजे काय? रोग क्षुधाधिकापासून होणाऱ्या दुःखास आध्यात्मिक असं म्हणतात. आधी भौतिक म्हणजे काय? चोरापासून, भूतापासून, राक्षसापासून एखादे श्रीगुरु भेटले की खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये माणसाने सर्वस्व समर्पित केलं पाहिजे. कारण की जीवनाची गाडी चुकीच्या रस्त्याने न जाऊ द्यायची जिम्मेदारी खऱ्या अर्थाने श्रीगुरूची असते. म्हणून चिंतामणी लौकिक सुख देऊ शकते, कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकते, पण जीवनाला आल्याच्या नंतर योग्य नाही दुर्लभ अशी वैकुंठ लोकांची प्राप्ती करून देणारे एका श्रीगुरूमध्ये ताकद असते. त्यावेळेला सुदजी शौनकजीला म्हणतात, शौनकजी तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम पाहून जे गुह्य माझ्या गुरुजींनी मला एकमेव शिष्य समजून जे गुह्य मला दिलं ते गुह्य मी तुम्हाला सांगत आहे. पण सर्व अंगाचे कान करून ऐका, मन शुद्ध अंतःकरणाने ऐका. अनंत जन्मीचा पुण्याचा भाग्याचा उदय झाला त्यावेळेला हे शास्त्र मानवी जीवनाच्या कानावरती पडत असतं. म्हणून त्या ठिकाणी सर्व अंगाचे कान करून ऐका असं सांगितलं. ही भागवत कथा सामान्य ग्रंथ नाही. ही भागवत कथा ऐकण्यासाठी खरं
भाग्य जन्म जन्मांतरीचा लागत. तुम्हाला ही भागवत कथा सहजी सहज ऐकायला मिळाली म्हणून खऱ्या अर्थाने ही भागवत कथा एवढी सोपं समजू नका. कारण की देवता लोकांना सुद्धा दुर्लभ आहे ही भागवत कथा ऐकणं. किती दुर्लभ आहे देवता लोकांना. ज्या वेळेला शुकाचार्य महाराज राजा परिस्थितीला भागवत कथा सांगण्यासाठी व्यास मंचावरती आरूढ झाले होते, त्यावेळेला स्वर्गीय देवता अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी उपस्थित उभा राहिले आणि सांगितलं, गुरुदेव हा अमृताचा कलश तुम्ही घ्या आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला कथारूपी अमृत द्या. त्यावेळेला शुकाचार्य महाराजांनी विचार केला, अरे देवता लोकांनी आतापर्यंत कधी घाट्याचा सौदा केला नाही, कधी तोट्याचा सौदा केला नाही. हुशार माणसं कधी आपला तोटा होऊ देत नसते का. आणि ज्या अर्थी हा अमृताचा कलश तुम्ही घ्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये कथारूपी अमृत द्या असं म्हणत असेल, काहीतरी गोंधळ असला पाहिजे. शुकाचार्य महाराज हुशार होते. शुकाचार्य महाराजांनी तात्काळ त्याच वेळेला सांगितलं, को सुधा को कथा लोके को काच चोरमनीर महा ब्रह्मरा तू विचारे तदा देव जहास. सांगितलं को सुधा को कथा लोके, सांगितलं कहा आपका अमृत और कहा हमारा कथा रूपी अमृत, इनकी तुलना हो सकती है, इनकी तो तुलना नहीं हो सकती. सांगितलं एखादा साधारण काचेचा तुकडा घेऊन जर सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि सांगितलं हा काचेचा तुकडा तो घे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला मोती दे, मणी दे, देईल का तो आपल्याला? नाही देणार. सांगितलं कहा आपका अमृत और कहा हमारा कथा रूपी अमृत, इनकी तुलना नहीं हो सकती. कारण की स्वर्गीय अमृत माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि कथारूपी अमृत माणसाला दिव्यजीवी बनवतं. माणसाने दीर्घजीवी असलं पाहिजे का दिव्यजीवी? हा, दिव्यजीवी असलं पाहिजे. दीर्घजीवी जास्त दिवस जगण्यामध्ये काहीच फायदा नाही बाबा. कमी दिवस जगलं पाहिजे पण काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे बा. जेवढ्या लोकांना राम माहिती आहे तेवढ्याच लोकांना कृष्ण माहिती आहे, जेवढ्या लोकांना राम माहिती आहे तेवढ्या लोकांना रावण माहिती आहे, बरोबर. जेवढ्या लोकांना कृष्ण माहिती आहे तेवढ्या लोकांना कंस माहिती आहे, जेवढ्या लोकांना भागवतातला गोकर्ण माहिती आहे तेवढ्या लोकांना धुंदुकारी माहिती आहे, जेवढ्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे तेवढ्याच लोकांना औरंगजेब सुद्धा माहिती आहे. फरक एकच आहे, एक विख्यात आहे आणि एक कुख्यात आहे. माणसाने असंच जीवन जगलं पाहिजे, मरावे पण कीर्ती रूपी उडावे असं जीवन जगलं पाहिजे. पहा, जन्म लेना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना केवळ हे कर्मों की बात है. मेल्याच्या नंतर सुद्धा लोकांच्या हृदयामध्ये घर करून जाणं केलेल्या चांगल्या कर्माची पावती असते. आज माऊली ज्ञानोबाला जाऊन 750 वर्ष पूर्ण होतात, कीर्ती अस्तित्व रूपाने आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना जाऊन 350 वर्ष पूर्ण होतात, कीर्ती अस्तित्व रूपाने आहे. त्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजचा आता जल समाधी सोहळा आहे. आता परवा 3 दिवसांनी महाराजांची दिंडी आहे, बाळकृष्ण बाबांची दिंडी आहे. जल समाधी सोहळा आहे. आजही त्या ठिकाणी 450 पावणे 500 वर्ष होत आले नाथ महाराजांना जाऊन, तरी सुद्धा त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्या ठिकाणी त्यांची आठवण काढण्यासाठी म्हणून लोक तिथं जातात. काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे आपण. आज किसनगिरी बाबांना जाऊन त्या ठिकाणी 52 वर्ष, बरोबर का, 52 वर्ष पूर्ण होत आले, तरी सुद्धा कीर्ती असल्याप्रमाणे आता त्यांचे सुद्धा पुण्यतिथी सोहळा आला बाबांचा. गावातून दिंडी आहे का आपल्या? हा, का जायचं आहे? कारण की ते गेल्याच्या नंतर सुद्धा कीर्ती अस्तित्व रूपाने देवगड सारखं क्षेत्र तुमच्या आमच्या पदरामध्ये देऊन गेले. हे खऱ्या अर्थाने आपलं भाग्य आहे. बघा का कीर्ती करून गेले. आज त्या ठिकाणी माणूस काही सोबत नेत नाही. आज या ठिकाणी आमच्या मंगलताईंनी कथा ठेवली, एवढे सुंदर असं भागवत कथेचं नियोजन केलं, एवढे कलाकार मंडळी बोलवलंय, आज जो काही येणार आहे एवढं नियोजन केलं, भव्य दिव्य कथा. आता ही कथेचं स्वरूप त्या ठिकाणी शेवटपर्यंत याचं स्मरण राहणार आहे. काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे माणसाच्या जीवनात. एक जण म्हटला, मी नेहमी सांगत असतो, आपण गेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला महाराष्ट्र रडला पाहिजे. नाही महाराष्ट्र रडला, आपला जिल्हा रडला पाहिजे. नाही जिल्हा रडला बाबा, किमान आपला तालुका रडला पाहिजे. नाही तालुका, आपलं गाव रडलं पाहिजे. नाही गाव, किमान आपलं घर तरी रडलं पाहिजे आपल्यासाठी.
एक जण म्हटलं, महाराज आपल्यासाठी गावच रडलं पाहिजे ना, त्याच्यासाठी चांगले कर्म करायची काय गरज आहे? म्हटलं मग काय करतो? काही नाही म्हणे, गावातल्या सर्व लोकांकडून 10-10, 20-20 हजार रुपये उसने घेतो आणि मरून जातो. नाही गावातले लोक रडले सांगा मला. असे कर्म करण्यामध्ये काय देवाची सार्थकता आहे सांगा बाबा. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा बाबा 1 दिवस वाहक होऊन जीवन जगलेलं कधी श्रेष्ठ आहे. जास्त दिवस जगण्यामध्ये काहीच फायदा नाही. माऊली ज्ञानोबा अगदी 22 वर्षच जगले पण कीर्ती करून गेले. तुकाराम महाराजांचा आज त्या ठिकाणी सदैव वैकुंठ सोहळा होता, वैकुंठाला गेले, आज देह घेऊन गेले. किती दिवस जगले? फक्त 42 वर्ष जीवन जगले. जास्त दिवस कोणी जगले नाही जेवढं आपण संत महात्म्याचं जीवन पाहिलं. कमी दिवस जगले पण कीर्ती करून गेले या जगामध्ये. गेले दिगंबरा ईश्वरारी भूमी राहिला किती जगाची. ओ राहिला किती जगाची. गेले ईश्वरारी भूमी ईश्वरारी भूमी राहिला किती जगाची. ओ राहिला किती जगाची. राहिला किती जगाची. ईश्वरारी भूमी ईश्वरारी भूमी ईश्वरारी भूमी खऱ्या अर्थाने संत महात्मे गेले पण कीर्ती करून गेले. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती अस्तित्व पाणी राहणं ही देहाची सार्थकता आहे. नाहीतर आपण गेल्याच्या नंतर काय शिल्लक राहतं बाबा या जगामध्ये? आपले हाडं नेऊन टाकते, आपले राख नेऊन टाकते, आपले कपडे जाळून टाकते. काय शिल्लक राहतं? आपण जे माणसाच्या जीवनामध्ये माणसाने कधी कलंकित होऊन जीवन जगलं नाही पाहिजे.